एका घनदाट जंगलात एक मोठा मधमाशांचा छत्ता झाडावर लटकलेला होता. झाडाच्या आसपास गोडसर वास दरवळत होता. त्या वासाने आकर्षित होऊन भालू बब्या आला. मोठा भारी पण खूपच खेळकर भालू. त्याचं नाक हललं आणि डोळे चमकले. भालू बब्या हसत, हा वास, हा हा हा, गोड मध. तो झाडावर चढू लागतो. फांद्यांवरून फुदुकत वर जातो. पण अचानक फांदी तुटते, धपाक. बब्या खाली पडतो आणि अंगावर धूळ. भालू वाकत उठत, ओहो, मध खाणं एवढं सोपं नाही वाटत. तो विचार करतो, मग एक योजना आखतो. झाडाजवळून एक लांब काठी उचलतो, एक माठ म्हणजे मिट्टीचा घेऊन येतो आणि झाडाखाली बसतो. भालू काठीने छत्ता हलवतो, मधाचे थेंब गळून माठात पडू लागतात. पण मधमाशा संतापतात आणि बब्याच्या मागे लागतात.